प्रजासत्ताक दिनी पंजाबमध्ये अमृतसर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करतानाची चित्रफित जारी झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीनं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे। ही दुर्दैवी घटना म्हणजे पंजाब सरकारचं अपयश असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे। नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। आदमी पार्टी की जो सरकार पंजाब में चल रही है, उनके नाकों के नीचे उनके सरकार के फेलियर की कहानी, जिसमें बाबा साहेब अंबेडकर की जो मूर्ति अमृतसर के मेन चौराहे पे लगी हुई है, इट इज वन ऑफ द टॉलेस्ट स्टैच्यूज ऑफ बाबा साहेब अंबेडकर। और ये थाना कोतवाली जो अमृतसर का है, ठीक उसके ऑपोजिट ये स्टैच्यू है। एक व्यक्ति हथौड़ा लेकर सीढ़ी डालकर सीढ़ियों के माध्यम से हथौड़े के साथ बाबा साहेब जी की मूर्ति के ऊपर चढ़ता है और बाबा साहेब जी की मूर्ति के ऊपर हथौड़े से कुठाराघात करता है। उस समय थाना कोतवाली, न जाने कितने प्रशासनिक अधिकारी, न जाने कितने पुलिसकर्मी सब वहां होंगे, मौजूद होंगे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या घटनेचा निषेध केला आहे। या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आठवले यांनी केली आहे। भगवान मान यांचं सरकार त्याला जबाबदार आहे। त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम, पुतळ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे। ती जबाबदारी राज्य सरकारची असतानाही त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। या घटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, त्याचबरोबर नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय नागरिकांच्या मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून या घटनेचा धिक्कार करतो आणि आरोपी जरी पकडलेला असला तरी या घटनेची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, कुणाचा प्लॅन आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे।